नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समीषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। समय बाका आहे मोका साधून याच प्रसंगी कोकणपट्टीचे वतनदार बंडाळी करताहेत. आपले म्हणावे ते पारखे होऊन गनिमतळ गाठून मनसबीसाठी औरंगजेबास कुर्निसात करीत आहेत. हबशी दर्यापट्टीची रयत हैराण करतो आहे. खांद्यास खांदा लावून एकदिलाने सर्वांनी शर्थ करणं भाग आहे. आमचा भरोसा आहे सारे खुला मनसुबा दरबारासमोर ठेवतील. कोणी कचदिल होऊन आत बाहेर करणार नाहीत. आपण न कळत उभे ठाकलो हे जाणवलेले राजे बसते झाले. राजांना बघताना मिर्झा राजाशी तह करून त्याच्या तळावर भेटीला जायला निघालेल्या थोरल्या धन्यांची मुद्रा हंबीररावांना आठवली. त्यांचा खडा आवाज दरबारी चौकात खडक फोडणाऱ्या पहारेसारखा स्पष्ट खणखणला. एवढं चिंतागती व्हाय नग महाराजांनी. आदिलशाही पडल्याती नाही. पठाणांच्या बेदिलीचा काव्यानं फायदा उठवून बादशानं पाडल्याली हाय. आम्ही हाय तवर त्याच्या प्याद्याला दिकून थारा देत नाही मुलखात. ही जी खिल्लता पांघराय बुनगी बुजगावनी पळत्यात त्यासनी आज नाही उद्या कळेल पायात कसल्या कळकीचा काटा रुतलाय ते. महाराजांनी बिनघुरी असावं आम्ही पाठीशी हाव. हंबीररावांच्या रूपाने जसा मावळकडाच रांगड्या बोलीत कुचमतल्या दरबाराला धीर देत सुरावून गेला. कोकणपट्टीतल्या पुंडपाळेगार वतनदारांच्या बाबतीत आम्ही डोळ्यात तेल घालून जागते आहोत. प्राण गेला तरी त्यांचा व मोगलांचा मेळ नाही पडू देत आम्ही. रामचंद्र पंतांनी सरलष्करांना जोड दिली. धर्माजी नागनाथांनी त्यांच्या बोलीला मान डुलवून साथ भरली. थिजल्या मुकाट दरबाराला अंग धरू लागले. आजवर केली त्याहून प्रसंगी दौलतीची साथच करू आम्ही. त्यासाठी पडेल ते मोल देऊ. खंडोजी बल्लाळांनी आज पहिल्याने दरबारातली चिटणीसी बैठक सोडून खडे होत आपली दाद नोंदविली. शहजादा अकबर की मदद से फिरंगों को चुप बिठाना, जमींदारों को मिलाकर राजा साहब के साथ रखना हमारी जोखिम है. पन्हाला खेलना मलकापूर प्रांत की राजा साहब फिक्र न करे. कुलेशांनी कनोजी हिंदुस्थानीत आपली साथ प्रगट केली. खांबालगतचे न्यायाधीश प्रल्हाद पंत आणि काही मंत्री ते ऐकताना चुळबुळले. आता मात्र हंबीरराव सडेतोडच बोलले. राजकारणातलं काही कळत नाही आम्हासनी. महाराजांनी बोलताव म्हणून माफी करावी. हंबीरराव घुटमळले. बोला सरलष्कर तुम्ही कदीम घरचे. अगदी निसंकोच बोला. माफी असावी महाराज. त्या शहाजाद्याचा काही उपयोग नाही. उलट त्याच निमित्त करून बादशाह पुन्हा दौलतीत घुसायचं भ्या हाय. चंदुगामात्यांनी नाद सोडावा आता त्यांचा आता दरबारचे ध्यान एकट्या हंबीररावांवर खिळले. अनेकांच्या मनातला सल बोलण्याचे तेही भर दरबारात ते फक्त हंबीररावच करू धजत होते. त्यांचा अधिकार वय व त्याग होताच तेवढा. काय आहे मनी साफ बोला मामासाहेब. राजांनी त्यांना मुभा दिली. आज हंबीरराव दरबारात असूनही गैररिवाजी असे प्रथमच खाकरले. आपली निडर नजर भोवतीच्या साथीप्रधानी खांबांवर आणि छंदोगामात्यांवर त्यांनी एकदा फिरविली. डोळे जसे टेहळणीचे भेदक भोंगीर झाले त्यांचे. सप्तप्रधान कुलेश दरबारी मानकरी खुद्द महाराज सारेच हंबीररावांकडे बघू लागले. बाब आमच्या अखत्यारीची नाही महाराज. पर कुणीतरी कवातरी हे बोलाय पाहिजेच. आम्ही रगात सांडलंय थोरल्यांच्या या गादीपायी म्हणून बोलताव. कानांवर येते आमच्या की मंत्रिमंडळातल्या असामी दफ्तरी अधिकारी आणि छंदुगामात्य कब्जी यांचा बेबनाव हाय. प्रधानी खांबालगतच्या बड्या आसामी एकमेकांकडे बघूच लागल्या. कुलेशांचा चेहरा थरकन उतरला. काळीच पिळून काढणारी एक वेदना त्यांच्या मुद्रेवर पसरली. त्यांनी गर्दनच खाली घातली. कसला बेबनाव सरलष्कर. महाराजांच्या कपाळी आठ्या धरल्या. आम्हासनी कळतंय मंत्रीबाडीतील कुणी आसामी छंदुगामात्यासनी कनुजा म्हणून पंक्तीला घेत नाही. कब्जी दिकून कुणाकडे जात नाहीत. त्यांचं महाराजांच्या आसपास असणं कैकांना पसंत नाही. या बाक्या वक्ताला येळेसूर या बाबीचा कंडका पडाय पाहिजे. हत्यार घाईतले हंबीरराव. परवडले पण हे जबान मार करणारे नको असेच मंत्रिमंडळातील आसामींना होऊन गेले. निर्धाराने प्रल्हादपंत म्हणाले. सरलष्कर म्हणतात ते रास्त आहे. छंदोगामात्यस कुणाकडे पंक्तीस जात नाहीत. अष्टप्रधानांहून ते स्वतःच वेगळे मांडतात. महाराजांच्या खास गोटातले मानतात. सर्वांस आपल्या वाड्याकडे पंक्तीस पाचारण करतात. कुणी जात नाही त्यांच्याकडे. ते ऐकताना थरथर कापणारे छंदोगामात्य संतापाने म्हणाले. सरकार झूठ बोलते है न्यायाधीश. हमने कनौज में जन्म लिया है, कैसा कसूर हमारा. राजा साहब के चरणों में निष्ठा रखते हैं और आखिरी दम तक रखेंगे. मंत्रीगण से क्या वास्ता हमारा.
कुलेशांना क्रोधभाराने धड बोलवेना. चित्रविचित्र विचारांची क्षणभरातच राजांच्या मनात तुंबळ घाई माजून गेली. आपण कसला विचार करतो आहोत आणि भोवती केवढे गैरमेळ घर करून बसला आहे या विचाराने तर मन अपार खंतावले त्यांचे. सरलष्करांचा अभिमान वाटतो आम्हास. राजांची नजर हंबीररावांवरून दरबारभर सरकली. हा कसला समय आणि ही कोण मानपानाची बाबत मोक्याच्या म्हणणाऱ्या तुम्हा आपल्या माणसांच्या मनी? कुलेशांना आम्ही छंदोगामात्य केलं, फिरंग्यांच्या सुलखासाठी कुलं इख्तियार केलं. ते त्यांचा वकूब बघून त्यांना हिंदुस्थानी बोलभाषा चांगली अवगत म्हणून कविभूषण राहते आमच्या दरबारी, तर त्यासही छंदोगामात्य करून गौरविले असते आम्ही. प्रधानी खांबालगतच्या मंत्रीगणांनी गर्दनी खाली घातलेल्या बघून राजांचे काळीज पिळवटले. विट्यासारखी आपली धार नजर कुलेशांवर रोखत ते म्हणाले, कुलेश, मंत्रीगणांशी आमचा काय संबंध असं म्हणताना चुकता आहात तुम्ही. सरलष्कर म्हणतात ते सही आहे. मानापानाच्या या गफलतींचा वेळीच कंडका पाडला पाहिजे. रामजी पांगेऱ्याच्या कोरजाई गावठाणात केंबळी छपराखाली बसून रामजींच्या झोपडीतील कांदा भाकर प्रेमानं ओठान आड करणारे आमचे आबासाहेब आम्ही तर नाहीच, पण कुणीच विसरता कामा नये. पुन्हा असा बोभाट काणी येतो तर लहान थोर आपला परका कुणाचीच गय धरणार नाही आम्ही. नागशेंडाला लावलेले महाराज भावावेगाने आपसुकच खडे झाले. पुरा दरबार त्यांच्याकडे बघू लागला. वेगळाच भाव शंभू मुद्रेवर पसरला. तलवारीच्या पात्याच्या धारेसारखा शब्दनशब्द फुटू लागला. आदिलशाही पडली याची धास्त काळजी करायलाही समय नाही आम्हास. जमल्या बाक्यांना आम्ही निक्षून निर्वाणीचं सांगतो. प्राणबाजी लावून आबासाहेबांचं हे राज्य राखण्याची आम्ही हरभातेनं कोशिश करणार आहोत. साऱ्यांनीच पोख्त विचारानं आमच्या पाठीशी राहावं. आपसातील लहान थोर मानपानाचे बगलेस ठेवून प्रसंगात साऱ्यांनी कसं सामोरे जावं, फक्त त्या मसलतीचं बोलावं. कोंडीफोड हंबीररावच म्हणाले, आता जमेल त्या ताकदीनिशी गोवळकोंडा राखाय पाहिजे. उगवतीच्या तोंडावयली आपली ठाणी रात ध्याड जागती ठेवाय पाहिजेत. जमेल तेवढा घोडा गोवळकोंड्याभोवती फिरता ठेवाय पाहिजे. आता निस्त्या मोगली फौजाच नाहीत, आदिलशाहीचा मेळ घेऊन पुढची चाल ठेवील औरंगजेब. भलोजी बाबा पूर्वी आदिलशाहीत होते. तिथल्या सरदारांचा अंदाज बांधित ते म्हणाले, विजापूरचा राजा बाळ गोवळकोंड्याचा हसनशहा उमेदीचा आहे. कुतुबशाही नाही नमायची औरंगसमोर. निळोपंत आपला सल्ला ठेवत म्हणाले, पेशवे मोगल कुतुबशाहीकडं वळतील हा अंदाज आहे. तसं घडेलच असं नाही. शक्यता आहे तो शहाजाद्याचं निमित्त ठेवून आपल्या दौलतीचाच मोहरा धरेल. प्रल्हादपंतांनी अकबराशी चाललेली बोलणी आपणाला पसंत नाहीत हे हंबीररावांचे मतच पुढे घेतले. आता खऱ्या मसलतीला तोंड फुटले. बराच वेळ दरबारात एकमेकात उलटसुलट खल झाला. एक गोष्ट त्यातून स्पष्ट झाली, आदिलशाही पडणे हा दक्षिण फळीला केवढा जबर धक्का आहे हे सर्वांनाच जाणवून गेले. प्रधानमंडळ आणि कुलेश यांची मने परस्परांबद्दल साफ नाहीत हेही सिद्ध झाले. हंबीररावांसह अनेकांना मराठी मुलखातला शहजादा अकबर ही गोत्यात घालणारी अडगळ वाटते हे उघड होऊनच चुकले. पंतांकडील सुरनीची दफ्तर शंकराजी नारायण यांच्याकडे सोपवून राजांनी पंतांना कोकणपट्टीसाठी मोकळे ठेवले होते. त्यामुळे रामचंद्रपंत नाराज तर नाहीत या शंकेने त्यांनी विचारले, तुमच्या ठाई शंकराजींना सुरनशी दफ्तराकडे नामजात केला आम्ही, पंत त्यासाठी तुम्ही नाराज तर नाही? जी, तसं मनी सुद्धा नाही आमच्या. कोकणपट्टीची बंडाळी जोखमीची म्हणून तर आम्हावर ती बाब सोपवली आहे स्वामींनी. हे जाणतो आम्ही. ती पार पाडताना यातना होतात काळजास, जी धजत नाही घडलं सत्य सांगावयास. मतलब रामचंद्रपंत खुलून बोला जे बोलणं ते. महाराजांची नजर रामचंद्रपंतांवर जखडून पडली. जी माफी असावी, पण कुडाळच्या खेम सावंतात जाणारा खलिता स्वार सुद्धा कब्ज केलाय आपल्या जासुदांनी. कुणाचा खलिता? जी रामचंद्रपंतांनी दुशेल्यातून खलितावळीच काढली, पण जबानीतून नाव काढणे काही जमले नाही त्यांना. राजांनी पंतांच्या हातातील वळी ओढूनच घेतली. आतील खलित्यावर जसजशी त्यांची नजर सरसरत फिरू लागली तसतशी फरीसारखी दिसणारी त्यांची मुद्रा लाल होत घामाने डवरून आली. आदिलशाही पडल्याचे कारण पुढे करीत कुडाळच्या खेम सावंतांना आबासाहेबांचे जावई राजांचे मेहुणे फलटणकर महादजी नाईक निंबाळकर लिहित होते. मातीच्या ढेकळागत दिल्ली दिशासमोर इदलशाही पडली.
संभाजीराजांची ही बाबत राहणार नाही. भागानगरीची मोहीम जालियावरी दिल्लीश्वर याचाही परामर्श घेतील. 10,000 घोडा आम्हीच तुमचे कुमकेस घेऊन येतो. रायरी पावे तो कडेकोट ठाणेबंदी केली जाईल. राजांच्या हातातला खलिता थरथरू लागला. संतापाने नागपुड्या फाकल्या. वळी खलिता तसाच पंतांच्या हातात खूप सुंते पुटपुटले. हरामखोर, डोमकावळे. रामचंद्र पंतांनी मान खाली घालत कर्तव्य म्हणून सांगितले. अशाच मजकुराचा खलिता शेख मोहम्मद बक्षी या मोगली सरदाराचा आहे. त्यानं सावंतास राजांना तळहात दोन्ही कानांवर ठेवून घ्यावेसे वाटले. काही न बोलता ते महादरवाजातून दसरा चौकाकडे चालले. रामचंद्र पंत, चांगोजी काटकर, खंडोजी राया यांच्या पाठीशी झाले. गडाच्या महादरवाजाच्या रोखाने मोरेश्वर पंडितराव आणि निळोपंत झपाझप चालत येताना पाहून ते जागीच थांबले. मोरेश्वरांनी नुकतीच गड सोडून आलेली एक भगवी छाटीधारी असामी राजांना दाखवून म्हटलं. पाटगावहून आलेत हे म्हणतात. पेशव्यांकडे बघत पंडितराव घुटमळले. आपल्या सुकल्या ओठांवरून त्यांनी जीभ फिरविली. पेशवे, यांना इथवर यायचा त्रास कशाला दिलात? आधीच गड चढलेत. आम्ही भेटलो असतो सदरेवर. काय बाबा, आमच्या मौनी बाबांची तब्येत कशी? नाराज नाहीत ना ते आम्हावर? बरेच दिवस दर्शनासाठी नाही आलो म्हणून राजांनी शिष्याला विचारले. महाराजांच्या शब्दाशब्दांबरोबर मठशिष्याच्या भरल्या डोळ्यातून आसवांचे थेंब छातीवर टपटपले. त्याच्या तोंडून रखडते बोल बाहेर पडले. बाबांनी, मौनी बाबांनी देहकार्य संपविलं महाराज. निर्वाण केलं त्यांनी भूधर गडतर्फेला पाटगावी. जगदंब म्हणत महाराजांनी हातबोटे छातीशी नेत गपकन डोळेच मिटले. त्या मिटल्या डोळ्यांसमोर सर्व संगत त्याग केलेल्या मौनी बाबांच्या शांत सात्विक मुद्रा तरळू लागल्या. विजापूर पडताच मोगली फौजा लगतच्या पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा भागात पांगल्या. सालार सरजाखानासह झाडो सारे विजापुरी सरदार औरंगजेबाला मिळाले. आपले खान विजापूर भोवती पांगते ठेवून विजापुरावर हत्यारी बंदोबस्त बसवून औरंगजेबाने विजापूर सोडले. तो सोलापुराकडे निघाला. कर्नाटकातून हरजीराजांचे सारखे हारकारे येत होते. राजांनी अंदाज केल्याप्रमाणे मिळतील ते कर्नाटकातील सरदार गळाला लावून आपले फौजबंद खान सीमेवर पेरायला औरंगजेबाने सुरुवात केली. हरजींची कुमक करायला पाठविण्यासाठी राजांनी केसो त्रिमल व संताजी घोरपड्यांना याद घेतले. समोर जिंजीकोट फिरत असलेले राजे त्यांना म्हणाले, केसोपंत, तुम्ही आता संताजीसह कर्नाटकात हरजींच्या कुमकेला आपल्या जमावानिशी उतरा. रघुनाथ पंत गेल्यापासून हरजी एकले एवढा प्रांत सांभाळत आहेत. जैतजी काटकर काकडे आहेत त्यांच्या दिमतीला. तुम्ही त्यांना रघुनाथ पंतांच्या ठाई आहात. त्यांच्या तुमच्या एक विचारे कर्नाटक राखून असा. राजांनी केसो त्रिमल व संताजींना मानवस्त्रे दिली. हरजी राजांची जोड करण्यासाठी निरोप दिला. निळोपंत मुद्रा त्रासिक दिसते. तुमची तब्येत? महाराज बोलत दफ्तरी दालनातील पेशव्यांच्या समोरच आले. निळोपंतांनी चमकून वर पाहिले. त्यांचे डोळे पाण थरून आले. उपरण्याचा शेव त्यांनी नेत्रकडांना लावला. पेशवे, काय झालं? राजांचाच आवाज विचारताना चिरकला. भोवतीचे हत्यारी पहारेकरीही चमकून बघू लागले. काय सांगावं स्वामी, आम्ही पेशवे कुणास आता कसं तोंड दावणार? आमचाच एक जवळचा नातेवाईक कैद करून गुलाम म्हणून घेऊन गेला माजोर हापशी. डोळ्यास डोळा नाही लागत ते ऐकल्यापासून. पंडितराव चेऊलच्या सुभेदार रायाजी सदर प्रभूंना स्वार द्या. धर्म खात्याचे प्रभू मोरेश्वर राजांचे सांगणे ध्यानपूर्वक ऐकत होते. कोण वजेचा रायाजींना स्वार द्यायचा स्वामी? मोरेश्वरांनी विचारले. चेऊलच्या एका निपुत्रिक बाईची अखेरची इच्छा होती की आपला जमीन जुमला मोरया बाबांच्या चिंचवड मठास आपल्या माघारी द्यावा. बाई आता गेल्या. जाण्यापूर्वी त्यांनी आम्हास आपली इच्छा निरोप्याकडून कळविली आहे. त्या बाईचे नाव जमिनीच्या तपशील मोरेश्वर पंडितरावांना सांगता सांगताच महाराज थांबले. केवढ्या तरी चमत्कारिक सत्याने त्यांचे मन भरून आले. कोण कुठली आम्ही ना पाहिली देखलेली स्त्री असामी आपले सारे हक्काचे ते मोरया बाबांच्या धर्मस्थानास अर्पून टाकते. आणि शिर्के अर्जुनजी, अचलोजी, महादजी जी म्हणत म्हणत मनसबांसाठी औरंग तळावर चालत जातात. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.